मित्रांनो, तुम्हाला असं टेन्शन आलंय का, की भूगोलाचा अभ्यास कधी होणार? एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मॅप्स वगैरे विचारले जातात. त्यात पण ब्राझीलचा मॅप येऊ शकतो किंवा भारताचा मॅप येऊ शकतो. तर नेमका अभ्यास कसा करायचा? कारण आता आपल्याकडे खूपच कमी दिवस शिल्लक आहेत. म्हणजे साधारणतः डिसेंबरचे 14-15 दिवस आणि जानेवारीचे काही दिवस. त्यानंतर तर आपल्याकडे प्रॅक्टिकल्स असणार आहेत. आपल्याला अजून क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. मग एवढ्या कमी वेळामध्ये अभ्यास कसा करायचा? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण टाळल्या पाहिजेत सो दॅट आपण भूगोलामध्ये मॅक्सिमम मार्क्स स्कोर करू शकतो. खरं तर भूगोल हा खूप स्कोरिंग विषय आहे. याच्यामध्ये जर आपण फक्त आणि फक्त टेक्स्टबुक वरती जरी फोकस केला ना, तरी पण आपण आरामात 40 पैकी 35च्या वर मार्क्स स्कोर करू शकतो. पण आपण काही चुका करतो. कोणत्या बरं? एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घोकंपट्टी करतो. खरं तर आपला आत्ताचा जो काही भूगोल आहे, त्याच्यामध्ये भारत आणि ब्राझील यांचं कंपॅरिझन आहे. म्हणजे भारतामध्ये काही गोष्टी अशा आहेत, ब्राझीलमध्ये काही गोष्टी अशा आहेत. मग भारताचं हवामान असेल, ब्राझीलचं हवामान असेल किंवा भारत आणि ब्राझील यांच्यामधले प्राणी, वनस्पती यांचं जीवन असेल, पर्यटन आहे, संदेशवहन आहे. तर या सगळ्या गोष्टींचं कंपॅरिझन आहे. तर ते घोकंपट्टी करून काहीच उपयोग नाहीये. तर तुम्ही रिलेट करू शकता. फॉर एक्झाम्पल आता हवामानामध्ये काय आहे, तर भारतामधले जे हवामानाचे फेजेस आहेत ते सगळे तुम्हाला माहिती आहेत, की पावसाळा असेल, उन्हाळा असेल, हिवाळा असेल, जे काही असेल ते. मग तेच ब्राझीलमध्ये कोणते आहेत किंवा भारतामध्ये कशा पद्धतीने वारे वाहतात, ब्राझीलमध्ये कसे वाहतील? आता तुम्हाला जर भारत आणि ब्राझीलची प्राकृतिक रचना माहिती असेल, तर हे पण माहिती असेल की अजस्त्र कडामुळे वारे वारे अडवले जात आहेत किंवा भारतामध्ये हिमालयामुळे वारे अडवले जात आहेत किंवा त्यांची दिशा बदलली जाते. हिंदी महासागरावरून वारे येत आहेत. तर बेसिकली हे जर तुम्ही रिलेट करून अभ्यास केलात ना, तर तुम्हाला एक्झाममध्ये आठवेल पण आणि कशाही प्रकारचा प्रश्न आला तरी पण तुम्ही सोडवू शकता. पण हीच जर तुम्ही घोकंपट्टी केली की दरवेळी वारे इथूनच येत आहेत, काय येत आहेत माहिती नाहीये, पण येत आहेत. मग नेक्स्ट टाइम जेव्हा पण तुम्हाला क्वेश्चन फिरवून विचारला जाईल, तोच क्वेश्चन जर तुम्हाला पर्यटनाशी रिलेट करायचा असेल, सेम क्वेश्चन जर तुम्हाला वनस्पतींशी रिलेट करायचा असेल, तर मात्र ते होणार नाही. त्यामुळे प्लीज ट्राय करा की घोकंपट्टी न करता भारत आणि ब्राझील यांच्या मागे ज्या काही घटना आहेत किंवा जी काही रचना आहे, त्याच्या मागचं कारण समजून घ्या आणि त्यानंतर त्याचा अभ्यास करा. जर तुम्हाला हे पण डिफिकल्ट वाटतंय, तर मी ऑलरेडी सगळ्या आय मीन सगळ्या चॅप्टर्सवरती व्हिडिओज अपलोड केले आहेत. ते तुम्ही चेकआउट करू शकता. त्या सगळ्या चॅप्टर्समध्ये आपण प्रत्येकाचं कारण सुद्धा समजून घेतलेलं आहे. ती पर्टिक्युलर गोष्ट अशीच का होते किंवा ती इतर चॅप्टर सोबत पण आपण रिलेट केलेली आहे. सो पहिली चूक आहे ती म्हणजे घोकंपट्टी करणं. ते न करता तुम्हाला दोघांचा कंपॅरिझन करायचा आहे आणि ते तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. आणि मग कसाही प्रश्न आला, मग तो भारताचा असेल किंवा ब्राझीलचा असेल, तो तुम्हाला समजेल. सगळ्यात महत्त्वाची दुसरी चूक ती म्हणजे नकाशा इग्नोर करणं. म्हणजे खरं तर भूगोल नकाशाशिवाय आपण अभ्यासच नाही करू शकत. प्रत्येक गोष्ट आता फॉर एक्झाम्पल आपल्याला वातावरण हवामानात शिकायचं आहे किंवा प्राकृतिक रचना शिकायची आहे. आपण इमॅजिन कसं करणार? नकाशावरच करणार. आणि तसंही आपल्याला क्वेश्चन नंबर 4 मध्ये नकाशा भरा किंवा नकाशाच्या आधारे प्रश्नांची उत्तरं सोडवा. अशा प्रकारचे प्रश्न येतातच. सो मग जर आपण नकाशालाच इग्नोर केलं, तर एकतर आपल्याला तेही प्रश्न सॉल्व्ह करता नाही येणार आणि इतर कुठल्याच प्रश्नामध्ये नक्की लोकेशन काय आहे किंवा तिथे त्या घटना का घडतायत हेही आपल्याला नाही कळणार. सो बऱ्याचदा काय होतं, नकाशा खूप अवघड वाटतो. समजायला पण आणि लक्षात ठेवायला पण. पण मला एक सांगा, आपल्याकडे दुसरं ऑप्शन आहे का? म्हणजे आपण ते प्रश्न सोडवले तर आपण इतके मार्क्स स्कोर करू शकतो का? अर्थात नाही करू शकत. सो त्यामुळे आपल्याकडे नकाशा इग्नोर करणं हा ऑप्शनच नाहीये. आता मग जर नकाशा अवघड वाटतोय, तर आपण काय करू शकतो? एकतर त्या 2 नकाशांचे प्रिंटआउट्स घ्या. कोणते नकाशे? जे आपल्या दुसऱ्या पाठामध्ये आहेत, भारत आणि ब्राझीलचे नकाशे. त्यांची प्रिंटआउट घ्यायची आहे, ज्या ठिकाणी सगळ्या राज्यांची नावं आहेत आणि ते तुम्हाला तुमचं स्टडी टेबल किंवा ज्याही ठिकाणी तुम्ही अभ्यास करता आणि बेस्ट तुमच्याकडे फोन असेल, तर फोनच्या वॉलपेपरवरती ते दोन्ही पण नकाशे ठेवा. जितक्या जास्तीत जास्त वेळा तुम्ही ते नकाशे पाहाल, तेवढं तुम्हाला ते लक्षात राहील. आता भारताचं तर ठीक आहे, की तुम्हाला पहिल्यापासून काही राज्यांची नावं वगैरे माहिती आहेत. पण ब्राझीलचं असं आहे, की मे बी तुम्हाला नावं माहिती नसतील. मग आता काही जनरल नावं तर तुम्हाला माहिती असतील. फॉर एक्झाम्पल ब्राझिलिया माहिती आहे, पारा माहिती आहे, अमापा माहिती आहे, पॅराग्वे माहिती आहे, पॅराना माहिती आहे, साओ पावलो माहिती आहे. नसेल तर प्लीज माहिती करून घ्या. कारण ही जनरल नावं तुम्हाला माहिती असलीच पाहिजेत. अगदी इकडची खूप काही नावं माहिती पाहिजेत असं नाहीये. पण ऍटलीस्ट ही नावं तुम्हाला माहिती असली पाहिजेत कारण ही फ्रिक्वेंटली विचारली जातात. मग कमी लोकसंख्येचा देश कुठला आहे? जास्तीत जास्त लोकसंख्येचा देश कुठला आहे? नागरीकरण कुठे जास्त झालंय? ब्राझीलची राजधानी कुठली कुठली आहे? किंवा आपलं हे दलदलीचा प्रदेश कुठे आहे किंवा त्याच ठिकाणी का आहे? अजस्त्र कडाचा परिणाम कुठल्या राज्यांवरती जास्त होतोय? त्यानंतर तिसरी चूक आहे ती म्हणजे उत्तर लिहिण्याची चुकीची पद्धत. आता चुकीची पद्धत म्हणजे नेमकं काय? तर जेव्हा आपण भूगोलामध्ये उत्तरं लिहितो, तेव्हा डायरेक्टली उत्तर नसतं लिहायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे असा प्रश्न असेल, की ब्राझीलमधील हवामानाबद्दल जर प्रश्न असेल,
तर अजस्त्र कड्याच्या आसपास आवर्षण चतुष्कोन बनतो असं काहीतरी एक भौगोलिक कारण लिहायचं असेल, तर या केसमध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे की एकतर पहिली गोष्ट म्हणजे ब्राझीलचा नकाशा जो आहे त्याच्यामध्ये अजस्त्र कडा कुठे आहे हे तुम्हाला व्यवस्थित सांगायचं आहे. तर असं करत करत तुम्हाला एक प्रस्तावना द्यायची आहे. मग त्याचं उत्तर ऍक्च्युअल की अजस्त्र कडा आहे, त्याच्यामुळे वारे त्या ठिकाणी जात नाहीयेत, मग तिकडे पाऊस नाही पडत आहे, त्याच्यामुळे तिकडे आवर्षण चतुष्कोन वगैरे वगैरे आहे. सो बेसिकली हे तुमचं मत आणि खाली तुम्हाला कन्क्ल्युजन. तर प्रस्तावना, ऍक्च्युअल उत्तर आणि कन्क्ल्युजन या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला पॉइंट वाईज उत्तर लिहिताना पहिल्यांदा तर हे बघायचं आहे की ते उत्तर किती मार्कांसाठी आहे. तुम्ही जर 2 मार्कांसाठी उत्तर लिहिताय तर ऍटलीस्ट 4 पॉइंट्स तरी आले पाहिजेत. आणि म्हणजे उत्तर जर मोठं असेल म्हणजे पहिला पॉइंट खूप मोठा आहे, दुसरा पॉइंट खूप मोठा आहे, तर 2 पॉइंट्स मध्ये पण तुम्ही उत्तर संपवू शकता. पण साधारणतः एक 6 ते 8 ओळींचं उत्तर असलं पाहिजे. हेच उत्तर जर तुम्ही 4 मार्कांसाठी वगैरे लिहिताय तर ऍटलीस्ट 75% ऑफ पेज किंवा 3/4 ऑफ पेज तुमचं आन्सर असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही आपल्याकडे क्षेत्रफळ हा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो, त्याच्यामधून प्रश्नावली वगैरे तयार करा. तर त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड असतं की तुम्ही कारखान्यासाठी किंवा जे काही दिलं असेल क्वेश्चन त्याच्यामध्ये त्यासाठी तुम्ही ऍटलीस्ट 8 प्रश्न तरी बनवाल. सो अशा पद्धतीने तुम्हाला त्यासाठी मिनिमम 8 प्रश्न बनवायचे असतात. तेव्हा कुठे तुम्हाला 4 मार्क दिले जातात. ठीक आहे. सो हे सगळं याच्यामध्ये आलं पाहिजे. त्यासोबतच तुम्ही पाहिलं असेल की एखादा जर ठिकाणासंदर्भात प्रश्न असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे त्या प्रश्नामध्ये विचारलं असेल की कमी लोकसंख्या असणारा प्रदेश किंवा नागरीकरणाबद्दल काहीतरी असेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्रदेशाबद्दलच काहीतरी विचारलं असेल की दलदलीच्या प्रदेशाबद्दल काहीतरी प्रश्न विचारला असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते ठिकाण दाखवायचं आहे किंवा एक्सपेक्टेड नाहीये दाखवणं, पण तुम्ही दाखवून ते चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकत असाल तर तुम्ही स्टेन्सिल्सचा वगैरे उपयोग करू शकता. आता स्टेन्सिल्स म्हणजे काय, तर भारत आणि ब्राझील यांचा नकाशा एक साचा तसा बनलेला असतो प्लास्टिकचा आणि ते आपण लाईक स्केल कशी असते आपली सिमिलरली त्या पद्धतीने असतं, ते आपण यूज करू शकतो आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली आपण नकाशा काढून त्याच्यामध्ये तो प्रदेश दाखवू शकतो. आता हे एक्झाम मध्ये अलाउड आहे यासाठी कारण याच्यामध्ये काही लिहिलेलं नसतं, त्याच्यामध्ये फक्त आउटलाईन असते भारताची आणि ब्राझीलची, जी की तुम्ही यूज करू शकता. अगेन हे कंपल्सरी नाहीये, पण तुम्हाला जर तुमचं उत्तर अजून थोडंसं इनोव्हेटिव्ह बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही हे उद्योग करू शकता. ठीक आहे. सो ही एक चूक आहे की आपण चुकीच्या पद्धतीने उत्तर लिहितो. जेवढे पॉइंट्स अपेक्षित आहेत तेवढे लिहित नाही किंवा ज्या फॉर्मॅटमध्ये उत्तर अपेक्षित आहे त्या फॉर्मॅटमध्ये आपण लिहित नाही. काही जण असं करतात कार्नेलिहामध्ये की जे काही प्रश्न दिला असेल की या कारणामुळे असं होतं, तेच खाली लिहितात आणि त्याला पॉइंट देतात. तर त्याला पॉइंट देऊन काही उपयोग नाहीये. ते फक्त तुमचं कन्क्ल्युजन असतं. सो त्याला पॉइंट द्यायची काहीच गरज नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथी चूक आहे ती म्हणजे आलेखला इग्नोर करणं. म्हणजे आपण मॅथ्समध्ये वगैरे आलेख काढतो. आपण तिथे य अक्ष, क्ष अक्ष किंवा एक्स वाय ॲक्सिस ड्रॉ करतो. तर तेच तुम्हाला या ठिकाणी पण करायचं आहे. फक्त एवढंच की भूगोलामध्ये जे आलेख आपण पाहतो त्याच्यामध्ये रेषालेख आहे, बहुरेषालेख आहे, स्तंभालेख आहे, जोडस्तंभालेख आहे आणि या सगळ्या आलेखांबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, जो की तुम्ही चेकआउट करू शकता सो दॅट तुम्हाला आयडिया पण मिळेल आणि तुम्ही प्रॅक्टिससाठी ते ड्रॉ पण करून बघू शकता. आता अर्थात आलेखावरती 2 प्रश्न असतात. एक तर आलेख ड्रॉ करा आणि मग त्याच्यावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा 3 किंवा आलेख ड्रॉ करून दिलेला असतो, तुम्हाला तो वाचायचा आहे आणि 6 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. तर मग तुम्हाला जर प्रश्न पडत असेल की नेमकं मी काय केलं पाहिजे? जर ऑलरेडी तुम्ही डिसाईड केलं असेल की कोणता प्रश्न सॉल्व्ह करायचा तर काहीच इश्यू नाहीये. पण जर तुम्ही डिसाईड नसेल केलं तर काय करू शकता? तर आधी आलेख वाचा आणि त्याच्यावरच्या 6 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत आहेत का ते बघा. जर तुम्हाला उत्तरं येत असतील तर मग तोच प्रश्न अटेम्प्ट करा कारण आलेख ड्रॉ करून उत्तरं लिहिणं त्याला वेळ जाईल. पण आलेख आहे तो वाचून उत्तरं लिहिणं ते थोडं इझी आहे. पण जर तुम्हाला असं वाटतंय की मला या 6 प्रश्नांची उत्तरं नाही येत आहेत, तर बेस्ट आहे मग आलेख ड्रॉ करा. ड्रॉ करण्याचे पण तुम्हाला मार्क्स मिळतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये जे प्रश्न विचारले जातील त्यानुसार हे डिसाईड करायचं आहे. फक्त एवढंच की जेव्हा तुम्ही आलेख ड्रॉ कराल तेव्हा य अक्ष असेल, क्ष अक्ष असेल, प्रमाण असेल, शून्यापासून सुरुवात करायची असेल किंवा जर तुम्ही जोडस्तंभालेख वगैरे असेल तर त्याला हायलाइट करायचं असेल पेन्सिलने वगैरे, हे जे काही करणार असाल तर ते प्लीज सूचीमध्ये वगैरे नीट लिहा, तरच तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. त्यानंतर 5वी चूक आहे ती म्हणजे उत्तरे भौगोलिक भाषेमध्ये न लिहिणं. आता बऱ्याचदा काय होतं की माझ्याकडे ना काही पेपर असे चेक पेपर रिटर्न आलेले आहेत. ते यासाठी की त्यांचं म्हणणं असं असतं की आम्ही सगळी उत्तरं बरोबर लिहिली आहेत. पण तरी सुद्धा मार्क्स का नाही मिळत आहेत किंवा एक्झामिनरने का नाही मार्क्स दिले? याचं कारण असं असतं की भूगोलामध्ये आता तुम्ही 10वी मध्ये आहात, तर काय अपेक्षित आहे की तुम्ही प्रॉपर कारणं लिहाल. म्हणजे फक्त असं लिहिलं की असं-असं होतं हे नाही. तर ते तसंच का होतं? किंवा त्या ठिकाणी आवर्षणाचा चतुष्कोन आहे तर तो का आहे? अजस्त्र कडा असल्यामुळे नेमकं काय होतंय? दक्षिणेकडून वारे वाहिले तर काय होईल? पूर्वेकडून वारे वारे वाहिले तर काय होतंय? हिमालयामुळे कशा पद्धतीने वारे अडवले जात आहेत?
मग ईशान्य नैऋत्य वारे काय आहेत. सो बेसिकली या सगळ्याची डिटेल कारणं त्या उत्तरामध्ये असली पाहिजेत. वरवर किंवा सुपरफिशियल उत्तर आपल्याला नको आहेत आता सध्या. ठीक आहे. सो आता मग मी तुम्हाला असं पण सांगितलं की घोकंपट्टी नाही करायची आणि आता असं पण सांगते की पुस्तकाप्रमाणे उत्तर असलं पाहिजे. तर घोकंपट्टी करायचीच नाहीये. पण ॲटलीस्ट तुम्हाला त्या भाषेची सवय असली पाहिजे. यासाठी तुम्ही 2दा म्हणजे मिनिमम 2दा तरी ते पुस्तक वाचलंच पाहिजे. सो मिनिमम 2दा जेव्हा तुम्ही ते पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की काय भाषा आहे त्या पुस्तकाची, काय फ्लो आहे, कशा पद्धतीने ते लिहिलं जातंय. आता उत्तर भारतीय मैदानी प्रदेश असेल तर तो कुठून कुठे पसरलेला आहे, कुठल्या स्पेसिफिक ठिकाणापासून कुठल्या स्पेसिफिक ठिकाणापर्यंत पसरलाय, उत्तरेकडे असेल, नैऋत्य आहे, ईशान्य, वायव्य जे काही असेल ते. सो बेसिकली हे दिशा, प्रदेश या सगळ्यांची नावं प्रॉपरली लिहिणं, ते सगळं त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप मेन्शन करणं, हे येणार आहे कशामध्ये भौगोलिक भाषेमध्ये उत्तर लिहिण्यामध्ये. ठीक आहे. सो हे सगळं तुम्हाला नीट लिहायचं आहे. उत्तर कसं लिहायचं हे तर आपण बघितलंच. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटची आणि 6वी चूक ती म्हणजे भूगोलाचा अभ्यास टाळणं. आता एकतर असं होऊ शकतं की तुम्हाला वाटते भूगोल खूपच इझी आहे, एका दिवसामध्ये वगैरे होऊन जाईल. आतापासून कशाला अभ्यास करायची गरज आहे. तर ट्रस्ट मी असं नाही होत. याचं कारण असं आहे की भूगोल हा जनरल भूगोल नाहीये आपला. याच्यामध्ये कंपॅरिझन आहे. याच्यामध्ये नकाशे आहेत. त्यामुळे ते एका दिवसामध्ये रट्टा मारला आणि लिहून आलं असं नाही होणार. त्यामुळे प्लीज भूगोलाला अंडर एस्टिमेट नाही करायचंय. त्याचा अभ्यास पण रेग्युलरली करायचा आहे. किंवा दुसरं कारण असं आहे की भूगोल आवडतच नाही, किती बोरिंग आहे, काय अभ्यास करायचा, आपल्याला काय करायचं ब्राझीलबद्दल जाणून घेऊन, हा असा विचार असेल तर प्लीज तो बदला. याचं कारण असं आहे की आपल्याकडे ऑप्शन नाहीये भूगोल काढून टाकण्याचा. जो काही आहे तो आपल्याला अभ्यास करायचाच आहे. सो मग ते बोर आणि त्रस्त होऊन करण्यापेक्षा आनंदाने करूया. समजून घ्या ना की आपल्या इंडियासोबत आपल्याला ब्राझीलचा पण अभ्यास करायला मिळतोय. म्हणजे किती इंटरेस्टिंग आहे की दुसरा एखादा देश जिथे आपण गेलोही नाहीये त्या देशाबद्दल आपल्याला एवढी माहिती मिळते. त्या देशाचं हवामान आपल्याला समजून घ्यायला मिळतंय. तिकडे काय काय पिकतं, कसं पिकतं, कशामुळे पिकतं हे सगळं आपल्याला कळतंय. सो बेसिकली किती इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आहे. तर असं क्युरिओसिटी घेऊन जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला अजून मजा येईल. आणि अर्थातच मग तुम्हाला तो कंटाळवाणा नाही वाटणार आणि मग तुम्ही त्याचा अभ्यास करणं पण टाळणार नाही आणि मग काय मग आपल्याला मार्क्स चांगले मिळतील. तर अशा पद्धतीने या काही चुका आहेत ज्या आपण युजुअली करत असतो भूगोलाचा अभ्यास करताना आणि आय होप की तुम्ही इथून पुढे अशा काही चुका करणार नाहीत आणि आता चांगल्या पद्धतीने अभ्यास कराल. सध्या आपल्याकडे डिसेंबरचे काही दिवस आणि जानेवारी असे साधारणतः एक 40-45 दिवस आहेत असं आपण मानून चालूया आणि भूगोलाचा अभ्यास जर तुम्ही अजूनही प्रॉपरली करायला सुरुवात केली नसेल तर प्लीज करायला घ्या. कारण आय नो की इतर पण बरेचसे विषय आहेत, पण तुम्ही जर पर्टिक्युलरली समाजशास्त्रामध्ये बघायचं म्हटलं, तर इतिहास आणि राज्यशास्त्रापैकी भूगोल अतिशय स्कोरिंग, ईझी आणि जास्त कॉन्सेप्च्युअल आणि डोक्याला किटकिट वगैरे असा विषय नाहीये. आरामात होणारा विषय आहे आणि इंटरेस्टिंग असल्यामुळे तुम्हाला झोप पण नाही येणार भूगोलाचा अभ्यास करताना आणि जर येत असेल तरी डोंट वरी. तुम्ही जर माझे व्हिडिओज पाहिले तर नाही येणार ऑफ कोर्स. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स अँड बाय बाय.